काँग्रेस सोबत असणार का? काँग्रेस- तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार होता. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मी तुम्हाला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला, ते मागे म्हणालो. खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललोय, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, हे लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना सांगतो. स्थानिक नेते असं म्हणतायत. नाही, शरद पवारांची स्थानिक नेते असं म्हणतायत, काँग्रेसचे स्थानिक नेते असं म्हणतायत की शिव्या देणारे, मारहाण करणारे यांच्या बरोबर आम्ही कसं काय जाणतो? आम्ही शिव्या देतो? आम्ही शिव्या देत नाही का? मराठी माणूस आहे. एखादी गोष्ट नाही पटली, अन्याय झाला की तो उसळतो. का असतं शिव्या वगैरे? परवा आम्ही शहाणी संसदेमध्ये शिवी घातली. साला काय केलं आम्ही? संसद बंद पाडायला पाहिजे होती. बंद पाडायला पाहिजे. तुम्ही सहन करताय ना सगळं. कोणत्या शिव्या घातल्या? कोणाला शिव्या घातल्या? जे महाराष्ट्राच्या मुळावर येतील त्यांना जोड्यांना मारलं पाहिजे आणि त्यांना शिव्या घातल्या पाहिजे. जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे, जे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे, जे मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेले आहेत, जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करतात, त्यांना शिव्या नाही घालत आहे का? ओव्या घ्यायच्या. आम्ही घालू ना शिव्या. सर, तुम्ही काँग्रेसबद्दल सांगितलं. शरद पवार यांची संभ्रमावस्था दिसते का? चंदगड पॅटर्न जो नगरपालिका निवडणुकीत अवलंबला तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. नाही, त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करणार आहे. जाऊन सुरुवात झाली आहे काल. त्यांचाही आग्रह आहे की मी शक्यतो बाहेर पडू नये. पण मी गेले काही दिवस राजसाहेबांनाही भेटतोय. आजही मी त्यांना भेटणार आहे. चर्चा या निवडणुकीत संवाद हा चालू ठेवायचा असतो. मी या चर्चा झाल्यावरती उद्धव साहेबांच्या संमतीनं मग मी थोडासा परत थांबेन. पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची फार मोठी भूमिका मुंबईत नाही. मुंबईच्या बाहेर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे. आणि आमचं आव्हान सातत्यानं आहे की आपण राज्यात एकत्र लढायला. आता अजित पवारांबरोबर त्यांच्या काय भूमिका आहेत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एवढंच मी सांगतो.